मुख्यमंत्री फडणवीस आणि आदित्य ठाकरे तसंच उद्धव ठाकरे एकाच विमानानं प्रवास करताना दिसले। प्रवासी विमानातनं मुंबईहून नागपूरला जाताना ठाकरे फडणवीस एकत्र, संजय राऊत आदित्य ठाकरेंसह इतरही नेते उपस्थित। एकत्र विमान प्रवासाला जाताना उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांकडून एकमेकांची विचारपूस आणि हस्तांदोलन, तर आम्ही तिघे भेटलो हीच मोठी बातमी, फडणवीसांची प्रतिक्रिया। ठाकरे आणि फडणवीसांचा एकत्र विमान प्रवास हा निव्वळ योगायोग, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। तर ठाकरे प्रवासी विमानाने जातायत हे आश्चर्य, राजकारणामध्ये आम्ही एकमेकांचे वैरी नाही, भाजपचे आमदार प्रसाद लाड यांचं भाष्य। ठाकरे आणि फडणवीसांच्या एकत्र प्रवासामुळे आम्हाला असुरक्षित वाटण्यासारखं काही नाही, फडणवीसांवर 100% विश्वास, फडणवीस आणि शिंदेंमधील एकजूट घट्ट, मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया। ठाकरे फडणवीसांच्या भेटीमध्ये काही विशेष वाटत नाही, 2019ला घडलेल्या राजकीय परिस्थितीची फडणवीसांना जाणीव, मंत्री शंभूराज देसाईंचं या संदर्भात भाष्य। तर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट हा योगायोग, आमदार सुधीर मुनगंटीवारांचीही प्रतिक्रिया। तर उद्धव ठाकरे भाजपसोबत येणार नसल्याचंही केलं स्पष्ट। उद्धव ठाकरे आणि फडणवीस शत्रू नाहीत, विमानात प्रवास केला असेल तर गैर काय, खासदार नरेश म्हस्केंची यावर प्रतिक्रिया। आता बघूयात टॉप 9 मोठ्या घडामोडी। पुण्यामध्ये अभिमन्यू पवार आणि मेधा कुलकर्णींमध्ये नाराजी नाट्य, मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पहिल्या रांगेत बसणं बरं दिसत नाही, अभिमन्यू पवारांचा टोमणा, सूत्रांची माहिती। तर रागात मेधा कुलकर्णींनी कार्यक्रम सोडल्याचीही माहिती। तर हा जागेचा वाद नाही तर जातीचा वाद, दरम्यान अभिमन्यू पवारांनी मला टार्गेट केलं, त्यांना स्वतः मुख्यमंत्री असल्याचं वाटतं, मेधा कुलकर्णींचे अभिमन्यू पवारांवर आरोप। तर त्यांना लखलख ठरवून करा, कसंही करा, अनवधानाने करा। एकच मला आवाहन आहे, जाती सोडून जेव्हा आपण पुढे येऊ तेव्हा भारत पुढे जाईल। तर कोणताही जातीवाचक शब्द वापरला नाही, ताईंचा गैरसमज झालाय, माझ्या वक्तव्याचा गैरसमज झाला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त। नाही, पुन्हा विनंती करतो की मी काय बोलले ते तुम्ही नीट आठवून बघा। एक तर हा कार्यक्रम काय माझ्या घरचा नाही, त्या लोकप्रतिनिधी आहेत, मी लोकप्रतिनिधी आहेत, त्या खासदारात वरिष्ठ आहेत, माझ्यासाठी माझ्या बहिणीसारखे आहेत, मी अपमान करण्याचा काही हेतू नाही, आणि जरी माझ्या बोलण्यातून तिच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो। सारथी सोहळ्यातील वाद केवळ गैरसमज, नरेंद्र पाटलांचं स्पष्टीकरण। तर अभिमन्यू पवार यांनी केवळ पहिल्या रांगेतील रिकाम्या खुर्चीवर बसण्यास सांगितलं होतं, यामध्ये चुकीचा हेतू नव्हता असंही वक्तव्य। काही लोक समाजामध्ये भेद निर्माण करतात, मात्र आपण सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, त्यांनी कधीही जातीचा आधार घेतला नाही। पुण्यातल्या सारथीच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। तर याच कार्यक्रमामध्ये भाजपच्या खासदार आमदारांमध्ये बसणं आणि जातीच्या मुद्द्यावरून वाद झाले होते। एक वेळा लोक या ठिकाणी मराठा समाज, ओबीसी समाज, मागास समाज, भटके विमुक्त समाज यांच्यामध्ये भेद करतात, जणू काय हे सगळे समाज एकमेकाच्या समोर उभे आहेत। गँगस्टर बोलणार नाही ते खासदार बोलतोय, 5 हत्या केल्यात, बॉम्ब फोडेन इतकं बोलूनही कोणती चौकशी होत नाही, राज ठाकरेंचा संजय दिना पाटीलसह सरकारवर निशाणा। संजय पाटील सोबतची व्यक्ती 10 कोटी चोरी प्रकरणामध्ये फरार आहे का, संदीप देशपांडेंकडून हा सवाल उपस्थित। तर संजय पाटलाचा एक व्यक्तीसोबतचा फोटो देशपांडेंनी दाखवला। तर संजय पाटीलची अपघातग्रस्त गाडी नेमकी कोणाच्या नावावर, असाही सवाल देशपांडेंकडून उपस्थित। फोटो, ही व्यक्ती ही कोण आहे, याच्यावर आत्ता कुठला गुन्हा दाखल आहे, ही व्यक्ती फरार आहे का, आणि असेल तर कुठल्या गुन्ह्यामध्ये फरार आहे। 10 कोटी रुपयाची ती चोरी होती, त्याची बातमीची लिंकही पाठवतो तुम्हाला। संजय पाटीलची वागण्याची पद्धत, त्यांची बॉडी लँग्वेज तशीच आहे। संजय दिना पाटीलचा विषय सगळ्यांनी आता थांबवणं गरजेचं। संजय पाटीलनं पत्रकाराला दिलेल्या जीवे मारण्याच्या धमकीनंतर उदय सामंतांची यावर प्रतिक्रिया। जे दिना पाटलांना जर तुम्ही जवळून बघितलं तर त्यांचा वागण्याची पद्धतच तशी आहे, त्यांची बॉडी लँग्वेजच तशी आहे। संजय पाटील यांनी स्वतः दिलगिरी व्यक्त केल्यामुळे मला असं वाटतं की तो विषय सगळ्यांनीच थांबवणं गरजेचं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संजय पाटीलचे कान टोचले, तर पुन्हा असे प्रकार व्हायला नकोत, लोकप्रतिनिधींनी बोलताना भान ठेवायला हवं। शिंदेंकडून संजय पाटलासह नेत्यांनाही समज, सूत्रांची माहिती। आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या।
उद्धव ठाकरेंचा उद्यापासून फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा, गद्दारांच्या मतदारसंघात ठाकरेंचा दौरा. राऊतांची टीका तर ठाकरेंचा दौरा म्हणजे वराती मागून घोडं असल्याचा बन यांचा पलटवार. आजपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 5 गद्दार खासदारांच्या मतदारसंघाला भेटी देणार आहे. उद्धवजी ठाकरे यांचा हा दौरा म्हणजे वराती मागून घोडे. खरं तर वर्षभर घरामध्ये बसायचं आणि अशा पद्धतीनं खासदार भेटी देत नाहीत म्हणून दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर दौरे करायचा याने काहीही परिणाम होणार नाही. तर एकनाथ शिंदे एक दिवस मुख्यमंत्री फडणवीसांनाही फोडू शकतात. फडणवीसांनी ऑपरेशन टायगर पासून सावध राहावं. संजय राऊतांचा टोला तर राऊतांनी स्वतःच्या पक्षातील मतभेद आधी सोडवावेत. नवनाथ बन यांचा सल्ला. कदाचित त्यांना आता काही पुढे काम राहणार नाही का, सगळेच फोडणार आहेत. ते एक दिवस ते देवेंद्र फडणवीसलाही फोडतील, ते कोणालाही फोडू शकतात. देवेंद्रजीला फोडतील, मग उद्या सांगतील आता मी चंद्रशेखर बावनकुळे यांना फोडणार आहे. आम्ही एका दिलानं राष्ट्र प्रथम याच धोरणातून काम करतो. आमचा अजेंडा मातोश्री तू बांधणं नाही. त्यामुळे संजय राऊतांनी आपल्या घरातील फाटकी धुनी आधी धूत बसावी आणि मग इतरांवर टीका करावी. धाराशिवमध्ये आमदार प्रवीण स्वामींची पोस्ट व्हायरल तर फुटीनं आकडे बदलतात. शिवसैनिकांची निष्ठा नाही. पोस्टमधून फुटीर खासदारांना अप्रत्यक्ष टोला तर उद्धव ठाकरे यांच्या 28 जूनच्या धाराशिव दौऱ्यापूर्वी ही पोस्ट व्हायरल. खासदार बजरंग सोनवणेंच्या निवासस्थानी एसआयटीच्या पथकासह फॉरेन्सिक टीमकडून तपास. विलास घुले हत्या प्रकरणामध्ये सौरव सोनवणेंचं पुरवणी जबाबामध्ये नाव असल्याची चौकशी तर चूक असल्यास मुलाला अटक करा मात्र विनाकारण अडकवू नका, सोनवणेंची भूमिका. काही चौकशी करायची त्याला आम्ही पूर्ण सहकार्य करू. आजही माझी भूमिका तीच आहे की पोलिसांना पूर्णस्वी सहकार्य करणार. मी माझ्या मुलाला काही कुठं पळवून लावणार नाही, कुठं काही लावणार नाही. जर त्यानं चूक केली असेल तर त्याला 100% अटक व्हायला पाहिजे. जर त्यानं चूक केली नसेल तर विनाकारण या कचड्यामध्ये आम्हाला घालणं ही चुकीचं आहे. परळीमध्ये धनंजय मुंडेंनी घेतली मृत विलास घुले यांच्या कुटुंबियांची भेट. पोलिसांना या प्रकरणामध्ये एका आरोपीला वाचवायचंय. भेटीनंतर धनंजय मुंडे यांचा आरोप तर काहींनी ठरवून विलास घुलेला मारलं असाही आरोप. आमचा आता पूर्णपणानं पोलिसांवरती असा संशय आहे की त्यांना या प्रकरणात एका आरोपीला वाचवायचं आहे म्हणूनच ते अटक करत नाही. विलास घुलेचे बंधू रमेश घुलेचं एसआयटीला पत्र तर घुले हत्या प्रकरणातील आरोपींना स्थानिक खासदाराचं पाठबळ असल्याचा रमेश घुलेंचा दावा. मी फिर्यादी असल्यामुळे माझ्या विरुद्ध संगनमत करून खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं रमेश घुलेंचं म्हणणं. मालाडमधील जैन समाज बांधवांकडून राज ठाकरेंची भेट तर राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्यावर येऊ नका, आमची डोकी भडकली तर केवढं होईल, राज ठाकरेंचा इशारा तर व्यापारी लोक आहात आणि व्यापार करा, शांत जगा, राज ठाकरेंचा इशारा. राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्यावरती येऊ नका, कळलं का? तुमचा वापर केला जातोय, तुमची लोक भडकवली जात आहेत, तुमची लोक भडकली एवढी भडकली. मालाडमधील जैन समाजाच्या शिष्टमंडळाचा राज ठाकरेंना मराठी भाषेतनं माफीनामा तर महाराजांच्या जिरेटोपाचा अवमान झाल्याबद्दल माफी मागितली.